मंडळी, गेल्या व्हिडिओमध्ये आपण बलराज दत्त यांनी आपलं नाव बदलून सुनील दत्त कसं केलं आणि त्यानंतर एक 50 वर्षांचा इतिहास कसा घडला याची कहाणी ऐकली। आता पण आपण एका अशा अभिनेत्याविषयी बोलणार आहोत ज्याने स्वतःच्या नावात बदल तर केलाच, पण इतकंच नाही तर योगायोगाने तो करत असलेल्या एका चित्रपटाचं नाव सुद्धा बदललं आणि मग या बदललेल्या नावाने सुद्धा इतिहास घडवला। कोण होता तो नट आणि कुठला होता तो चित्रपट? मंडळी, तो होता राजीव भाटिया या अभिनेत्याचा मिस्टर चालू हा चित्रपट। तुम्ही म्हणाल हे काय, हे आम्हाला काही माहितीच नाहीये। सांगतो, ही दोन्ही नावं नंतर बदलली गेली आणि आता मी तुम्हाला सांगतो की नंतर त्यांची नावं काय झाली होती। मंडळी, तो होता अक्षय कुमार या अभिनेत्याने केलेला सबसे बडा खिलाडी हा चित्रपट। होय मंडळी, राजीव भाटिया टू अक्षय कुमार आणि मिस्टर चालू टू सबसे बडा खिलाडी। नमस्कार मंडळी, मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आपल्या लाडकं युट्यूब चॅनल समर्थ मध्ये। तर मंडळी, मूळचे भारतीय असलेल्या आणि आता अतिपूर्वेकडच्या देशात शेफ म्हणून काम करत असलेल्या राजीव भाटिया यांनी भारतात परतून चित्रपटात नशीब आजमावायचा निर्धार केला आणि ते भारतात परतले। आणि भारतात परतल्यावर त्यांनी राजीव भाटिया हे आपलं जुनं नाव सोडून दिलं आणि चित्रपटांकरता नवं नाव धारण केलं, ते म्हणजे अक्षय कुमार। मंडळी, आता अक्षय कुमार यांनी चित्रपटात हळूहळू प्रयत्न करायला सुरुवात केली आणि खिलाडी या नावाने त्यांना पहिलं व्यावसायिक यश सुद्धा मिळालं। खिलाडी हा सुपरहिट झाला आणि अक्षय कुमार यांचं बस्तान बसलं आणि त्यासोबतच खिलाडी हे नाव सुद्धा अक्षय कुमार यांच्यासोबत जोडलं गेलं। असो, त्यानंतर वेगवेगळ्या चित्रपटांवर काम करणं सुरू होतं आणि 1992 साली 91 मध्ये खिलाडी आला। 92 मध्ये अक्षय कुमार यांनी एक चित्रपट साईन केला, तो म्हणजे मिस्टर चालू। या चित्रपटाचे दिग्दर्शक होते ते म्हणजे उमेश मेहरा। या उमेश मेहरांनी याआधी 80च्या दशकात सोनी महिवाल आणि अलीबाबा 40 चोर असे चित्रपट दिग्दर्शित केले होते आणि चित्रपटाचे निर्माते होते केशू रामसे, जे रामसे ब्रदर्स जे आहेत, जे हॉरर चित्रपट निर्मिती करतात। त्या 7 भावांमधले एक हे केशू रामसे। या केशू रामसे यांनी आधी डाग बंगला नावाचा हॉरर म्हणजेच भूतपट बनवला आणि त्यानंतर ते अशा वेगवेगळ्या चित्रपटांच्या निर्मितीच्या मागे लागले। अक्षय सोबत त्यांनी आधी सुद्धा चित्रपट बनवले होते, जसं की मिस्टर बॉन्ड, पांडव आणि त्यानंतर मिस्टर चालू हा त्यांचा तिसरा चित्रपट असणार होता। परंतु काही कारणाने हा चित्रपट थांबला आणि बस्त्यात गेला, त्याचं पुढे काहीच झालं नाही। यानंतर अक्षय कुमार यांची कारकीर्द जोरात सुरू झाली आणि त्यानंतर त्यांचा खिलाडी सिक्वेल मधला दुसरा चित्रपट आला, तो म्हणजे मैं खिलाडी तू अनाडी। हा चित्रपट सुद्धा चालला आणि मग अक्षय कुमार आणि खिलाडी हे समीकरण रूढ झालं आणि मग केशू रामसे आणि उमेश मेहरा यांनी खिलाडी या नावाचा फायदा उचलायचं ठरवलं आणि मिस्टर चालू हा चित्रपट खिलाडी शृंखलेतला तिसरा चित्रपट म्हणून आणायचं ठरवलं आणि या चित्रपटाकरता त्यांनी नवीन नाव रजिस्टर केलं, ते म्हणजे सबसे बडा खिलाडी। खरं तर मंडळी, हा जो चित्रपट होता ना, हा एका कथानकावर आधारित होता, एका कादंबरीवर आधारित होता। वेद प्रकाश शर्मा यांनी लिहिलेल्या लल्लू या कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता। लल्लू मध्ये सुद्धा असाच गावचा भोळा तरुण असतो आणि शहरातला एक पोलीस इन्स्पेक्टर असतो आणि दोघेही एकाच चेहऱ्याचे असतात। अशी ही जी गंमत आहे कादंबरीमधली, ती चित्रपटात अगदी यथास्थित उतरवली ती वेद प्रकाश शर्मा यांनी आणि उमेश मेहरा या दोघांनी चित्रपटाकरता कथेचं लेखन केलं। याचं दिग्दर्शन केलं अर्थातच उमेश मेहरा यांनी, निर्माते केशू रामसे असणार होते। या चित्रपटाकरता संगीत दिलं ते राजेश रोशन यांनी आणि या चित्रपटाची सगळी गीतं लिहिली ती देव कोहली यांनी। स्वरसाज नेहमीप्रमाणेच त्यावेळेचे नेहमीचे यशस्वी गायक उदित नारायण, कुमार सानू, अभिजित, अलका याग्निक, साधना सरगम यांनी उचलला आणि यथावकाश 9 जून 1995 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला। चित्रपट बनला होता साधारण 4.5 कोटींच्या खर्चामध्ये आणि चित्रपटाने एकूण त्यावेळी कमावले 9.5 कोटी, म्हणजेच हा चित्रपट सुपरहिट ठरला। आणि मंडळी, विशेष सांगायची गोष्ट म्हणजे 1995 हे वर्ष हिंदी चित्रपटांकरता ब्लॉकबस्टर वर्ष होतं। त्या वर्षात सगळे मोठे मोठे चित्रपट प्रदर्शित झाले, तरीही या सगळ्या चित्रपटांमध्ये सबसे बडा खिलाडी हा त्या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा 7वा चित्रपट ठरला। मात्र असं असलं तरी चित्रपटाचं महत्व कमी होत नाही, कारण पहिले 6 चित्रपट तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल। पहिल्या नंबरवर होता दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, दुसऱ्या नंबरवर करण अर्जुन, तिसऱ्या नंबरवर आमिर खानचा रंगीला, चौथ्या नंबरवर माधुरी संजय कपूरचा राजा, 5व्या नंबरवर बॉबी देओलचा डेब्यू असलेला बरसात, 6व्या नंबरवर शाहरुख खानचा राम जाने आणि 7व्या नंबरवर अक्षय कुमारचा सबसे बडा खिलाडी। आता आपल्याला कळू शकेल की भले 7व्या नंबरावर असला तरी या चित्रपटाचं यश किती मोठं होतं, कारण इतक्या प्रचंड यशस्वी चित्रपटांच्या यादीमध्ये आणि गर्दीमध्ये टिकून राहणं या चित्रपटाने मोठं काम केलं होतं।
चित्रपटाची कथा दिग्दर्शन वेधक होतच, त्याचसोबत अक्षय कुमार, ममता कुलकर्णी यांची जोडी सुद्धा प्रेक्षकांना आवडली होती. सोबतीला गुलशन ग्रोवर, सदाशिव अमरापूरकर आणि मोहनीश बहेल या सगळ्यांचा अभिनय तर नेहमीप्रमाणे अव्वल होताच आणि त्यामुळे हा सगळा मसाला प्रेक्षकांना प्रचंड आवडला. पिक्चर सुपरहिट झाला. चित्रपटातली सगळी गाणी सुपरहिट झाली. मात्र विशेष गाजलं ते भोली भाली लडकी. हे चित्रपटाचं गाणं इतकं गाजलं होतं की कुठेही लग्न समारंभ असेल, कुठलाही स्वागत समारंभ असेल, मिरवणूक असेल, भोली भाली लडकी हे गाणं वाजवलं जायचं म्हणजे जायचंच. हे या संपूर्ण चित्रपटाचं यश मानलं पाहिजे. अजून एक गोष्ट, या चित्रपटातूनच अक्षय कुमार यांनी स्वतःहून स्टंट करण्याचा पायंडा पाडला. या चित्रपटामध्ये सायकलवरून जाऊन नंतर हेलिकॉप्टर धरण्याचा आणि हेलिकॉप्टर सोडून गाडीच्या टपावर उतरण्याचा एक संपूर्ण स्टंट आहे. हा अख्खा स्टंट अक्षय कुमार यांनी स्वतः केलाय. अर्थात सुरक्षिततेचे सगळे जे काही आयाम असतात ते ह्यात वापरले गेले होते, परंतु तरीही तो सीन धोकादायकच होता. आपण चित्रपट बघितलं तर आपल्याला कळेल की हा खतरनाक जीव घेणा स्टंट अक्षय यांनी स्वतः केला आणि त्यानंतर जवळजवळ त्यांच्या सगळ्याच चित्रपटातले स्टंट हे त्यांनी स्वतः केलेत. आणि अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे इतका खतरनाक ऍक्शन स्टंट या चित्रपटात आहे आणि या चित्रपटात कॉमेडी फाईट सुद्धा आहे. म्हणजे अक्षय कुमार आणि मोहनीश बहेल यांच्यात मारामारीचा एक प्रसंग आहे आणि त्या प्रसंगात लिटरली टॉम अँड जेरी सारखी मारामारी दोघे जण करतात. हा मारतो तो पळून जातो, तो मारतो हा पळून येतो. आणि अक्षय कुमार यांनी स्वतः सांगितलंय की ह्या सीन करता ज्या फाईट्स आहेत त्याची कल्पना त्यांना टॉम अँड जेरी वरूनच सुचली होती. म्हणजे बघा मंडळी, वैविध्य किती. एकीकडे अंगावर काटा आणणारा जीवघेणा असा हेलिकॉप्टरचा प्रसंग आणि दुसरीकडे टॉम अँड जेरी मधली फायटिंग हे एकाच चित्रपटात असणं हीच कुठेतरी सर्जनशीलता म्हणायला हवी. आणि अशा सर्जनशीलतेतून कुठेतरी सबसे बडा खिलाडी सारखा इतिहास घडत असतो. मंडळी, त्या वर्षात अनेक चित्रपट आले, त्याविषयी आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बोलूच. अगदी भरपूर बोलण्यासारखं 1995 विषयी आणि थोडंसं ना या निमित्ताने 90s मध्ये थोडंसं उतरून बघावं असं म्हणतोय. आपल्याला कसं वाटेल आणि 90s मधल्या कुठल्या चित्रपटांविषयी आपल्याला ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, असे व्हिडिओ आवडले असतील आणि अजून 90sचे आपल्या आवडीचे चित्रपटांचे किस्से, त्याच्या मागचे किस्से ऐकायचे असतील तर आमच्या समर्थ युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला आपण फॉलो करालच. सोबतच आमचा जो एकूण उपक्रम आहे त्याविषयी आपल्याला काय वाटतं, कुठल्या प्रकारचे चित्रपट आपल्याला बघायला आवडतील हे आपल्याला नक्की सांगा. याचं कारण या पृथ्वी तलावरचं जे काही सर्वोत्तम ते आपल्यासमोर वेचून सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न समर्थ.